तर गुड मॉर्निंग तुम्हाला. आपला आज मथुरामधला दुसरा दिवस आहे आणि काल रात्री आपण इथे पोहोचलेलो आहेत आणि आज आपण मंदिर वगैरे फिरणार आहोत. तरी पण आम्ही काल रात्री थोडंफार इथे स्ट्रीट फूड वगैरे ट्राय केलं तर खूप मस्त होतं. आज पण ट्राय करू तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवेल मी. तर चला, आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये ना फक्त मंदिरं फिरणार आहेत, कारण की म्हणजे बाहेरूनच तुम्हाला दाखवेल मी कुठले कुठले मंदिर आहेत, कारण की आतमध्ये शूट करायला अलाउड वगैरे नाहीये. तर चला, आता आम्ही चेकआउट केलं, आपण आता जाऊया. तर आम्ही जिथे स्टे केलं ना तिथून ना 2 मिनिटांच्या अंतरावरच आमचं हॉटेल होतं. तर आम्ही आता 2 मिनिटाच्या अंतरावरच तिकडनं मंदिर आहे. तर आम्ही आता तिकडे चाललोय, जवळच आलोय खूप. तुम्हाला दाखवतो मी. कितीचे जोडी? तर आपण आता श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरच्या इथे पोहोचलेलो आहेत आणि इकडे येताना ना मला इथे मस्तपैकी अशा पांगड्या दिसल्या होत्या, ह्या बघा. तर ह्या आता 100च्या 2 तर मी घेतल्या, कारण की माझ्या हातात काहीच नव्हतं. आणि काल आम्ही इथे खायला आलतो रात्री, तर खूप चांगली क्लीननेस वगैरे होती, म्हणजे शॉप वगैरे बंद करत होते तेव्हा ते पूर्ण साफ वगैरे करून चांगलं वाटलं. आता आपण स्ट्रीट फूड वगैरे पण ट्राय करू इथलं. आता आम्ही इथं जवळ आलोत, बट इथं कॅमेरा अलाउड नाहीये. तर मी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवेल आणि कॅमेरा वगैरे ठेवेल इथे, आणि नंतर जेव्हा बाहेर येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल कसं होतं आतमध्ये, कारण की कॅमेरा तर अलाउड नाही. तर असंच सांग. तर आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि खूप भारी दर्शन झालं. बरं झालं आतमध्ये फोन वगैरे नव्हतं, कारण की आतमध्ये जर फोन असतं ना तर कोणी नीट दर्शनच नसतं केलं. खूप भारी होतं. मी इथं पुढे जाऊन थोडंसं तुम्हाला सांगते. इथे खूप जास्त गर्दी आहे, आवाज येणार. फोटो हे बघा, मी असं काढलंय. कसं वाटतंय? हिने काढलंय. आणि एक गोष्ट सांगायची विसरले की आतमध्ये ना फोन वगैरे अलाउड नाहीये. तर तुम्हाला ना मंदिराच्या बाजूलाच ना लगेज म्हणून आहे, तिथे तुमचा फोन किंवा तुमचं काही लगेज असेल तुम्ही तिथे ठेवू शकता. पैसे वगैरे काही नाही तिथे ठेवायचे. आणि खरंच असं वाटतं की ज्यांचं नशीब आहे ते तिथे येऊ शकतात. आतमध्ये एवढं भारी गृह वगैरे होती, खूप भारी होतं तिथे सगळं. तर आता ना आम्ही नाश्ता वगैरे केला, कचोरी वगैरे खाल्ली आहे. तर आता इथे ना खूप भारी लस्सी आहे इकडची फेमस, तर ती लस्सी पिऊया. तुम्हाला मी सांगते कशी आहे. हाजी 50 रुपये का एक लस्सी वाला यार, काय आहे वो तुमने यार. तर आता ना श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या ना थोडंसं पुढं आलो आम्ही लस्सी वगैरे पिऊन. आणि जसं आपण हम्पीमध्ये बघितलं तर पुष्करणी प्रत्येक मंदिराच्या बाहेर होते, तर इथे पण आहे. आणि इथे याला कुंड बोलतात आणि तिकडे याला पुष्करणी बोलत होते. हे बघा माझ्या मागेच आहे. आणि ही 4 मजल्याची खूप भारी वाटते. मी तुम्हाला एकदा बॅक कॅमेऱ्याने दाखवते.
बहुत है ना। तर आपण आता ना चिंताहरण घाटला आलेलो आहे। तर आता ना आपण रमण रेत इथं आलेलो आहे। 4 वाजता हे खुलतं म्हणून आपण तिथे घाटावर थांबलो होतो, पण आता 4 वाजून गेलेत, आपण इथे आलोय। मी आतमध्ये दाखवते तुम्हाला। आणि इथे रमण रेतीच्या इथे ना म्हणजे श्रीकृष्ण ना इथे खेळायचे, त्यांचं बालपण ना इथे गेलं। आपण ना आता रमण रेतीवरून आलोय आणि बाहेरच मला कुलचे भेटलेत, तर मी खाते, बघते कसा टेस्ट आहे। तर आपण आता विश्राम घाटला आलोय आरती घ्यायला। तर आरतीसाठी टाइम बाकी आहे अजून, तोपर्यंत आपण हा मार्केट वगैरे फिरून घेऊया, तुम्हाला पण दाखवते मी। आरती बघितली विश्राम घाटवर। आरती खूप भारी आरती झाली आणि जेवढं व्हिडिओमध्ये भारी दिसत नाही ना तेवढं डोळ्याने बघितलेलं भारी वाटतं, खूप भारी वाटत होतं। आणि आम्ही जी बोट केली होती ना तर त्याचं आम्हाला पर पर्सन 100 रुपये पडले। तिकडून पण आरती बघू शकतो समोरून आणि इकडून पण बघू शकतो, पण पाण्यातून बघायला मज्जा येते। तर इथे ह्या बोट उभ्या आहेत बघा, इथून एंट्री केली की इथं समोरच ह्या बोट आहेत आणि इकडे आम्ही पाणी वगैरे भरून घेतोय, कारण की खूप जणांनी मला पाणी वगैरे सांगितले आणायला ह्याच्यातलं। तर आता ते भरून घेऊन डायरेक्ट आम्ही आता वृंदावनसाठी निघणार आहेत। रात्रीचे आता किती 7:30 वाजून गेले, तर आता वृंदावनला जायचं आहे। तर हा व्हिडिओ इथंच एंड करते, भेटूया आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये।